बऱ्याच लोकांना असं वाटतं मित्रांनो का मला कॉल ऑप्शन घ्यायचा आहे किंवा मला पुट ऑप्शन घ्यायचा आहे आणि त्यातून मला भरपूर पैसा कमवायचा आहे. पण मित्रांनो एकंदरीत बघा, आता जर आपण साधारणतः निफ्टीची जी काही रेंज आहे, ती रेंज जर आपण बघितली, तर ती रेंज आपल्याला काय सांगते बघा. तर त्या रेंजवरती जर आपण बघितलं मित्रांनो बघा, आता ही जी रेंज आहे, तर ही रेंज आपल्याला सांगते. आता इथून बघा मित्रांनो निफ्टीला हा ब्रेकआउट भेटलेला होता. तो जवळ-जवळ त्याची लेव्हल येते मित्रांनो बघा, ती जवळ येते 20,777. म्हणजे जर आपण राउंड फिगर पकडलं तर ₹20,800 आणि वरती तिचा जो टॉप आहे, तर तीच रेंज टॉपला जाते मित्रांनो बघा 21,693. म्हणजे मित्रांनो जवळजवळ 900 पॉईंटची जी काही रेंज आहे, 923 पॉईंट. तर 923 पॉईंटची ही सध्या निफ्टीची रेंज चालू आहे. आणि ती चालू आहे मित्रांनो कधीपासून चालू आहे आपण बघितलं इथे, तर ती 7 डिसेंबरपासून, म्हणजे जो 6 डिसेंबरपासून तर आत्तापर्यंत मित्रांनो हा जानेवारी महिना आपला जवळजवळ आता 23 तारीख आहे. म्हणजे ही 923 पॉईंटची रेंज आपण बघतो मित्रांनो निफ्टीची जवळजवळ दीड महिन्यापासून चालू आहे. आणि तिचा लोअर एंड आहे 20,800. तर मग आपल्याला करायचं काय आहे? आपल्याला कॉल कधी घ्यायचा आहे आणि पुट कधी घ्यायचा आहे? आता आपण बघितलं असेल इथे एकंदरीत बघा मित्रांनो, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता बघा इथे ह्या रेंजला आलं, इथून खाली इथं आपण थोडा कलर लाल करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा इथून परत खाली येतं, परत ह्या रेंजच्या आसपास आलं, मार्केट परत वरती जातं, परत थोडं खाली परत रेड कॅन्डल आहे, थोडी ग्रीन कॅन्डल, परत रेड कॅन्डल. पण आता ही जी आजची रेड कॅन्डल आहे मित्रांनो बघा, आजची रेड कॅन्डल इथं ह्या ठिकाणी जी रेड कॅन्डल झाली होती तेवढीच ती रेड कॅन्डल झालेली आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं इथे बघा मित्रांनो बघा, इथे रेड कॅन्डल तयार झाली. त्याच्यानंतर परत मित्रांनो बघा ग्रीन कॅन्डल, ग्रीन कॅन्डल, ग्रीन कॅन्डल. आणि आता इथे सुद्धा मित्रांनो बघा, इथे सुद्धा रेड कॅन्डल तयार झाली. पण इथली ग्रीन कॅन्डल कधी तयार झाली मित्रांनो, परत मार्केटची ओपनिंग गॅपडाऊन झाली आणि मग मित्रांनो आपण म्हणूया एकदम ऑन स्क्रीन मित्रांनो मार्केट वरती गेले. असंच काहीतरी इथं परत होऊ शकतंय. मग आपल्याला मित्रांनो बघा, आपल्याला कॉल कधी घ्यायचा आहे आता ते लक्षात ठेवायचं. आपल्याला जर समजा पहिल्यांदा घ्यायचा आहे 21,000च्या आसपास आपल्याला निफ्टी जर भेटला, तर आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे, तिथून पुढे 15 दिवसाचा आपल्याला तिथून पुढे 15 दिवसाचा 21,000चाच कॉल घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला इन द मनी कॉल घ्यायचा आहे. आणि इथं म्हणजे काय होईल मित्रांनो, जरी आपल्याला निफ्टी 21,800च्या आसपास नाही मित्र सॉरी, जरी एखाद्या वेळेस खाली आणखीन 200 पॉईंट आला म्हणजे 20,800 जरी आला तरी आपल्याला त्याला सरासरी ॲव्हरेज करता येतं. आणि मित्रांनो हा कॉल जो काय आहे ना, तो कॉल आपल्याला पैसे किती देऊ शकतो आपण ते पण बघूया. आता इथं आपण बघतो मित्रांनो बघा, ही जी काय मित्रांनो आपण बघूया, ही जी रेंज आहे बघा, इथे आपण जर समजा बघितलं तर ही आपल्याला साधारणतः किती रुपयापर्यंत देऊ शकतो त्याचं आपण बघूया. हे बघा, आता हा टॉप किती आहे मित्रांनो बघा, 20,976. तिथून वरती कुठपर्यंत गेलेला आहे, तिथून गेलेला आहे मित्रांनो 21,800 पर्यंतची रेंज गेलेली आहे. तर म्हणजे जवळजवळ 800 पॉईंट तिथून गेलेले आहे. तर म्हणजे हा जो कॉल आहे मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला जवळजवळ भेटेल ₹200च्या आसपास भेटेल. जर आपण समजा आणखीन पुढच्या 15 दिवसाचा जर घेतला तर. पण आता तोच मित्रांनो बघा इथे किती दिवसात गेलाय, इथे 21 डिसेंबर, 28 डिसेंबर, 8 दिवसामध्ये, 7 दिवसामध्ये मित्रांनो निफ्टी 800 पॉईंट गेलाय. म्हणजे तुमचा हा जो ₹200चा जो कॉल आहे, तो कॉल तुमचा ₹800 होईल. पैसे होतील 4 पट. ₹200चे तुमचे ₹800 आरामशीर होतील. आणि तेव्हा मित्रांनो बघा, आपण काय करायचं, आता हे सध्या बघा, आता हे जे मार्केट आहे ना, इथून आता ही जी लेवल आहे बघा, आता जे आपण म्हणतो ती ही साधारणतः किती का 21,500 ते 21,160 च्या आसपासची मित्रांनो ही काय आहे, ही नो ट्रेड झोन आहे. आणि आपण तोपर्यंत काय करायचं, आपण मित्रांनो काय करायचं, चांगल्या मौक्याची वाट बघायची. आणि आपल्याला जर भेटला चांगला मौका तर आपण करायचं काय आहे मित्रांनो, ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे बघा.
म्हणजे आपल्याला 21,000चा कॉल घ्यायचा आहे पुढच्या 15 दिवसाचा. म्हणजे जी काय म्हणजे एकंदर जी काय आपली एक्सपायरी येईल मित्रांनो, तर ती एक्सपायरी असेल साधारणतः बघा आता 1 तारीख, त्याच्यानंतर 8 तारखेची एक्सपायरी, 15 तारखेची एक्सपायरी. तर आपण 15 जानेवारी जर आपण 15 फेब्रुवारीच्या आसपासचा जर आपण कॉल घेतला आणि नंतर आणखी परत 200 पॉईंट म्हणजे 20,800च्या आसपास जरी आला, आणखीन त्याला आपण मित्रांनो ॲड जर केलं, आणखीन ॲडिशन जर केलं, तर आपल्याला मित्रांनो हा कॉल थोड्या दिवसामध्ये 4 पट पैसे देऊ शकतो. कारण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, बजेट येते, बजेटच्या आधी मार्केट पडतंय, म्हणजे तर एकंदरीत बजेटच्या वेळेस आणि किंवा मित्रांनो बजेट झाल्यानंतर मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंगसुद्धा येऊ शकते आणि ती शॉर्ट कव्हरिंग मित्रांनो निफ्टीला घेऊन जाऊ शकते 21,500 ते 21,800 पर्यंत वरती घेऊन जाऊ शकते. आणि तर म्हणजे आजचा जो काही टॉप होता तर त्या टॉपपर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकते. आणि तेव्हा मित्रांनो आपल्याला जर पैसे डबल करायचे असतील म्हणजे कुठल्या दृष्टीने मित्रांनो, ऑप्शनच्या दृष्टीने, तर आणखीन थोडं खाली येऊ द्या आणि मग मित्रांनो आपण कॉल घ्या आणि तो पण मित्रांनो पुढच्या 15 दिवसाच्या एक्सपायरीचा घ्या. आता दुसरा सिनेरिओ आहे आपला, तो दुसरा आहे PE म्हणजे पुट. आता पुट मित्रांनो बघा, आपल्याला कुठपर्यंत थांबायचं आहे. पुट घेण्यासाठी मित्रांनो बघा एकंदरीत म्हणजे असं जे आपण म्हटलं ना, तर असं वावगं होणार नाही आहे. पुटसाठी आपल्याला कुठं थांबायचं आहे, कुठपर्यंत घ्यायचं आहे पुट. आपल्याला बघा मित्रांनो, पहिला आपल्याला जे आहे ना, आपल्याला पहिल्यांदा लेवल करायची म्हणजे आपल्याला वाढ बघायची 21,550ची. कारण मित्रांनो 21,550 पर्यंत आपल्याला जर बाउन्स बॅक भेटला तरच मित्रांनो आपण तिथं त्या रेंजला आपण काय करायचं, त्या रेंजला 21,600चा आपल्याला पुट घ्यायचा आहे. 21,600चा पुट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आणखीन परत जर वरती 200 पॉईंट गेलं तर त्याला आपण मित्रांनो ॲड करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला एकंदरीत जर आपल्याला एकंदरीत करायचं काय आहे, त्याच्यासाठी 21,850 स्टॉप लॉस लावायचा आहे आणि थोडी वाढ बघायची आहे. आपल्याला मित्रांनो तो सुद्धा पुट जो आहे ना, तो सुद्धा पुट आपल्याला डबल पैसे देऊ शकतो. म्हणजे आपला हा त्यावेळेस पुट साधारण 200 रुपये असेल, तो 200 रुपयाचा जो पुट आहे तर तो आपला मित्रांनो आपल्याला तो सरासरी 350 ते 400 रुपये देऊ शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो बघा आपल्याला कॉल कुठे बाय करायचा आहे. तर जो काय आहे मित्रांनो, तो कॉल बाईंग करायची आपली लेवल जी आहे बघा, ही रेंज आहे, आपल्याला ह्या रेंजला बाय करायचं आहे. म्हणजे ती येते मित्रांनो साधारणतः किती, 20,800 ते 21,000. पुट कुठे बाय करायचं आहे बघा, ह्या म्हणजे ही जी आपल्याला टॉप लेवल दिसते, या टॉप लेवलला पुट बाय करायचं आहे. आणि ही मधली जी लेवल आहे ती मधली लेवल नो ट्रेड झोन आहे. त्या लेवलमध्ये आपल्याला कुठलाही ट्रेड करायचा नाही आहे. आपल्याला त्या लेवलमध्ये फक्त मार्केटची मजा बघायची, शांत राहायची. कारण मित्रांनो त्यामध्ये काय होईल, आपल्याला त्यामध्ये आपला प्रीमियम डिके होणार, आपले पैसे जाणार, बाकी काही होणार नाही. आणि मित्रांनो तेव्हा काय करायचं आहे, लोअर एंडला म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला वाटते बॉटम बनू शकतो त्या ठिकाणी कॉल घ्या. ज्या ठिकाणी वाटतं आपल्याला इथून वरती सेलिंग प्रेशर आहे, आपल्याला इथं चार्ट आपल्याला दाखवतोय ना मित्रांनो बघा, चार्ट दाखवतोय ही रेंज आहे इथं, म्हणजे ही रेंज सेलिंगचीच आहे आणि त्या ठिकाणी आपण मित्रांनो पुढे घ्यायचं आहे. साधं सरळ सोपं गणित आहे. तेव्हा मित्रांनो बघा, आता हे मी जी काय माहिती आपल्याला सांगितली तर मला डिस्क्लेमर तर द्यावं लागतं. आता हे मी जे काय बनवलेलं आहे मित्रांनो, तो सगळा म्हणजे मी सांगितलेला जो काही भाग आहे किंवा जी माहिती आहे ती माहिती आपल्याला एज्युकेशनल पर्पजनुसार दिलेली आहे. आणि म्हणजे मी याच्यावरती कुठलेही आपल्याला बाय कराच सेल कराच असं काही म्हणत नाही आहे. हा ज्याने त्याने ज्याचा त्याचा निर्णय घ्यायचा आहे. आणि काय एकंदरीत तेव्हा मित्रांनो माहिती जर चांगली वाटली असेल, व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.